छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढण्याची तयारी, मराठवाड्यातील प्रत्येक गाव तिथे शाखा आणि प्रत्येक घरात समता सैनिक तयार करण्याची रणनीती। बुलढाण्यातल्या शेगावमध्ये माळी समाजाच्या युवक युवती परिचय संमेलनाचं उद्घाटन, मंत्री छगन भुजबळांची उपस्थिती, जातनिहाय जनगणना करा किंवा ओबीसी 51% आहे ते जाहीर करा, भुजबळांची मागणी। स्थानिक स्वराज्य संस्थेला सगळेजण आपापले लढतात, मात्र कार्यकर्त्यांच्या भावना जपाव्या लागतात, शेगाव दौऱ्यामध्ये छगन भुजबळांचं वक्तव्य। छगन भुजबळांचा सल्ला घेण्याची सध्या तरी गरज नाही, मंत्री माणिकराव कोकाटे यांची खोचक टीका। नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी एमएसआरडीसीचा पुन्हा हालचाली सुरू, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर, महामार्गासाठी भूसंपादनाची अधिसूचना लवकर काढली जाण्याची शक्यता। अकोल्यामध्ये आज काँग्रेसचा जिल्हा मेळावा, भाजपच्या ताब्यातील अकोला पश्चिम मतदारसंघ 30 वर्षांनंतर ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेसमध्ये उत्साह। किरीट सोमय्या आज अमरावती दौऱ्यावर, अमरावतीच्या अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयांनी 1100 बांगलादेशींना जन्मदाखले दिल्याचा सोमय्यांनी आरोप केला होता। या संदर्भात तहसील कार्यालयाची भेट घेणार। रायगड जिल्ह्यातून 6 बांगलादेशी नागरिकांना महाड एमआयडीसी पोलिसांकडून अटक, 5 पुरुष आणि 1 महिलेचा समावेश। अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसीमधील गोल्डन फायबर कंपनीमध्ये 100हून अधिक कामगारांना विषबाधा, अन्न किंवा पाण्यातून विषबाधा झाल्याची माहिती, अनेक महिलांना उलट्यांचा त्रास। कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे कामगारांना विषबाधा, गोल्डन फायबर कंपनीवर कडक कारवाई करणार, रवी राणांचा इशारा। शेगाव तालुक्यातील केसगळती बाधित गावामध्ये आज दिल्ली आणि चेन्नईचे तज्ज्ञ डॉक्टर्स आणि आयसीएमआरचे शास्त्रज्ञ संशोधनासाठी येणार, तज्ज्ञांचं पथक आज भेट देऊन पाहणी करणार, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।